नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगलेत संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने रोहिदास चौक येथे होळी सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा केली. महिलांनी होळीसाठी फोडण्यासाठी आणलेले नारळ ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींच्या हस्ते वाढविण्यात आले. धार्मिक विधी उत्साहात पार पडले. ज्येष्ठ नागरिक अण्णासो पांडव यांच्या हस्ते विधिवत होळी प्रज्वलित करण्यात आली. होळी पेटल्यानंतर कार्यकर्त्यांनी होळीभोवती गोल फेऱ्या मारत पारंपरिक घोषणा देत सणाचा आनंद साजरा केला. ढोल ताशांच्या निनादात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बालचमू देखील ढोल ताशा वाजवण्यात दंग झाले होते. महिला, पुरुष व बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, आनंदात व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही संयुक्त मंगळवार पेठच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध तयारी करून कार्यक्रम सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. संयुक्त मंगळवार पेठ हा ग्रुप वर्षभर विविध सण, उत्सव, सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरे करतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, होळी यांसारख्या सणांबरोबरच सामाजिक ऐक्य वाढवणारे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून वर्षभरात होणाऱ्या सणांचा आनंद सर्वांना एकत्रितपणे लुटता येतो. यासाठी परिसरातील नागरिकांकडून संयुक्त मंगळवार पेठच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेहमीच आभार मानले जातात. तर संयुक्त मंगळवार पेठच्या वतीने भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.